मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी निबंध. रक्ताच्या थेंबात कोरलेला इतिहास, स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारा दिवस, मराठवाड्यांच्या शौर्यगाथेचा गह्वर हा तो मुक्तीसंग्रामाचा अमर पर्व. महाराष्ट्राच्या भूमीत रुजलेल्या स्वातंत्र्य संस्कृती आणि स्वाभिमानाचा प्रतीक म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. 17 सप्टेंबर हैदराबाद संस्थानात निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मिळालेल्या मुक्तीचा साक्षीदार दिवस असून त्यामागे हजारो क्रांतिवीरांचे बलिदान आणि अमर गाथा दडलेल्या आहेत. भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबादच्या निजाम मोसम अली खान भारतात विलीन होण्यास तयार नव्हता. कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली रजाकार सैन्याने मराठी लोकांवर केलेल्या अत्याचारांनी भयाचे वातावरण निर्माण केले. उर्दू लादणे, मराठी शिक्षण संस्कृतीवर बंदी, मराठ्यांची अस्मिता मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, मुख्य प्रवक्ता डॉक्टर बाबासाहेब परांजपे, संघटक मराठवाडा काँग्रेस अध्यक्ष गोविंदभाई श्रॉफ, सत्याग्रहाचे नेतृत्व, तुरुंगात बलिदान अप्पासाहेब जाधव, सशस्त्र संघर्षाचे अग्रणी नेते शंकरराव दे, क्रांतिकारी कवी गुलछड्डा सारख्या जागृती गीतांचे रचनाकार, सत्याग्रह, धरणा, रस्ता रोको, हडतालीद्वारे जनजागृती, उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर सहभाग, रजाकारांविरुद्ध भूमिगत लढा, गोरिला युद्ध पद्धती, हैदराबाद मुक्ती सेनांची निर्मिती, वंदे मातरम चळवळी तर ठिकठिकाणी झालेले बलिदान. उदाहरणार्थ तुळजापूर, किल्लारी. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सेनांचा हैदराबादवर हल्ला, केवळ 4 दिवस. 17 सप्टेंबर 1948 निजामाचा पूर्ण पराभव, मराठवाड्याचे भारतात विलिनीकरण व मुक्तीचा पहिला सूर्योदय. 150 क्रांतिवीरांनी बलिदान दिले. 5000 स्वतंत्र सैनिक तुरुंगातून गेले. नारायणराव पवार, शंकरराव देव, बाबूराव परदेशी सारखे अनेक गुमनाम वीर, छातीवर वंदे मातरम लिहून लढणारे तरुण मराठवाड्यात विलीन झाल्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, भाविक ऐक्य पूर्ण झाली. मराठी माणसाच्या संघर्ष शक्तीचे प्रतीक म्हणून साजरा. बलिदानी वीरांच्या आदर्शांना नव्या पिढीला देशभक्ती शिकवणी, धर्म जात या पलीकडे जाऊन मराठी अस्मितेचे संरक्षण. प्रातःकाळी बलिदानी स्मारकांवर माळा अर्पण व भावपूर्ण श्रद्धांजली. शालेय कॉलेज स्तरावर निबंध, कविता, नाट्यस्पर्धा, ऐतिहासिक चित्रफिती, वृत्तचित्र प्रदर्शन, मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव ग्रंथ यासारख्या पुस्तकांचे प्रकाशन. सामाजिक संस्थांद्वारे रक्तदान शिबिरे आयोजित करणे. ज्योत जाळली ती स्वातंत्र्याची, रक्ताने भिजली ही माती, वीरांच्या आठवणीत जपू आज मुक्तीची ही अमर गाथा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा केवळ ऐतिहासिक घटनेचा स्मृतिदिन नसून संघर्ष, एकता आणि स्वाभिमानाचा जिवंत पाठ आहे. निजामाच्या तलवारीला न डगमगलेल्या वीरांनी आपल्याला स्वतंत्र आकाश दिवे दिले. त्यांच्या बलिदानाची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. मराठवाड्याची प्रगती करणे, त्याची मराठी अस्मिता टिकवणे आणि भारताच्या ऐक्याचे संरक्षण करणे हाच खरा मुक्तीसंग्राम दिनचा संदेश. जय जय राष्ट्र महाराष्ट्र, जय मराठवाडा माझा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.